विद्यार्थी मित्रांनो, आपण विचार करणार आहोत आता क्रॅमर्स रूलचा उपयोग करून सायमल्टेनियस इक्वेशन कशा पद्धतीने सॉल्व करायचं. म्हणजे क्रॅमर्स रूलचा उपयोग करून त्या सायमल्टेनियस इक्वेशनमधल्या एक्स आणि वाय यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. कशा पद्धतीने करायच्या तर मी तुम्हाला कालच्या तासाला एक गोष्ट समजावून दिली होती की तुम्हाला दिलेले इक्वेशन सगळ्या विद्यार्थ्यांना a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि याच्यानंतर a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 या फॉर्ममध्ये तुम्हाला दिलेले दोघी सायमल्टेनियस इक्वेशनमधले a1 a2 b1 b2 c1 c2 यांच्या किमती तुम्हाला नक्की करायच्या. याच्यानंतर तुम्हाला हा डिटर्मिनंट काढायचा आहे. तो डिटर्मिनंट काढताना डिटर्मिनंट डी, डिटर्मिनंट डी एक्स आणि डिटर्मिनंट डी वाय काढायचं. मग डिटर्मिनंट डी काढताना तुम्ही a1 a2 b1 b2 आणि c1 c2 यांच्या किमती अशा क्रमाने लिहून घेतल्या. तर मी तुम्हाला सांगितलं की डी लक्षात ठेवताना परीक्षेमध्ये हे एक्झाम्पल सोडवताना जर तुम्हाला डिटर्मिनंट डी काढायचं असेल तर a1 a2 आणि b1 b2 हे किमती घ्यायच्या. याच्यामध्ये a1 a2 आणि b1 b2 म्हणजे हे सिक्वेन्समध्ये जर a1 a2 b1 b2 c1 c2 लिहिलं तर इकडून दोन कॉलम उचलायचे. त्याच्यामध्ये a1 a2 b1 b2 हा डिटर्मिनंट डी. त्याच्यानंतर तुम्हाला dx काढायचा आहे. dx काढताना इकडून जायचं आहे आणि मग आता c1 c2 आणि b1 b2 घ्यायचं. मग इथे लिहायचं c1 c2 आणि b1 b2 म्हणजे dx काढताना ह्या बाजूने जाऊन मी इथे ॲरो केला आहे पहा, हे अशा खुणा करून तुम्ही वहीत लिहून ठेवायचे. डिटर्मिनंट डी काढताना a1 a2 b1 b2, डिटर्मिनंट dx काढताना c1 c2 b1 b2 आणि आता डिटर्मिनंट dy काढताना मी वरती लिहिलं पहा डिटर्मिनंट dy आणि अशा ॲरो केलेले मी. तर ह्या बाजूने आधी सुरुवात करायची. म्हणजे मग डिटर्मिनंट dy काढताना तुम्हाला त्याचं सूत्र काय लिहावं लागणार आहे तर इथे येणार आहे a1 a2 आणि c1 c2, a1 a2 आणि c1 c2. मग तुम्हाला एकदाचा डिटर्मिनंट डीच्या 4 किमती लिहिल्या, डिटर्मिनंट dx मधल्या 4 किमती लिहिल्या, डिटर्मिनंट dy मधल्या 4 किमती लिहिल्या की तुम्हाला डीची किंमत काढता येईल, dx काढता येईल, dy काढता येईल. आणि याच्यानंतर मग तुम्हाला जर एक्सची किंमत काढायची असेल तर डिटर्मिनंट dx अपॉन डी यांचं डिव्हायडेशन केलं तर तुम्हाला एक्सची किंमत मिळेल आणि वायची किंमत काढायची असेल तर डिटर्मिनंट वाय डिवायडेड बाय डिटर्मिनंट डी हे जर केलं तर तुम्हाला वायची किंमत मिळेल. या अशा पद्धतीने तुम्हाला क्रॅमर्स रूलचा उपयोग करून सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं आहे. बरं, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करतानाच्या ज्या मेथड्स आहेत त्या पुन्हा एक वेळेस आपण रिपीट करून घेऊया. काय त्या? क्रॅमर्स मेथड टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन. पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, राईट गिव्हन इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax प्लस by इज इक्वल टू c मीन्स a1x b1y इज इक्वल टू c1 अँड a2x b2y इज इक्वल टू c2. या फॉर्ममध्ये दोन्ही इक्वेशन आपल्याला लिहायचे आहेत. असतातच ते फाइंड द व्हॅल्यूज ऑफ म्हणजे ह्या इक्वेशनबरोबर ती कम्पेअर करायचे आहेत. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा काढायचा आहे तर डिटर्मिनंट डी, डिटर्मिनंट डी एक्स आणि डिटर्मिनंट डी वायच्या व्हॅल्यू तुम्हाला काढायचे आहेत. या तिन्ही व्हॅल्यू काढल्यानंतर युजिंग या फॉर्म्युलाचा उपयोग करायचा. युजिंग एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी एक्स कोऑर्डिनेट नक्की करण्यासाठी डिटर्मिनंट डी एक्सला डीने डिवाईड करायचं आहे आणि वाय कोऑर्डिनेटची किंमत काढण्यासाठी डिटर्मिनंट डी वायला डीने डिवाईड करायचं आहे आणि मग तुम्हाला व्हॅल्यू एक्स आणि वायच्या मिळणार आहेत. तर सिंपल पद्धत आहे. या पद्धतीचा उपयोग करून मित्रांनो तुम्हाला आता उदाहरणं सोडायचे आहेत. सगळ्यांनी आता आज 1.3 तो पूर्ण करायला हरकत नाही आहे. तुम्हाला त्याच्यातल्या सोप्या गोष्टी आहेत. प्रॅक्टिस सेट 1.3, प्रॅक्टिस सेट 1.3. याच्यामध्ये पहिला क्वेश्चन तुम्हाला आता सगळ्यांना सहज जमणार आहे. त्याच्यातला पहिला भाग असेल फिल इन द ब्लँक्स. काय त्याच्यामध्ये? फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर 3, 4, 2 and 5 दिलेला आहे आणि हा डिटर्मिनंट तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. इथे येणार आहे 3
त्याच्यानंतर तुम्हाला एक चौकट दिलेली आहे, मायनस एक ब्लँक चौकट दिली आहे आणि गुणिले 4 आहे. तुम्हाला सहज जमणार आहे. 3ला इथे 5ने गुणावं लागणार म्हणून 3 × 5 आणि दुसऱ्या याच्यामध्ये 2ला 4ने गुणणार आहे 2 × 4. मग इथे काय होणार आहे, आता इथे पुढे तुम्हाला एक चौकट दिली आहे पुन्हा. तर तुम्हाला 3 5 हा 15 आणि 15मधून हे 8 गेले तर राहिले किती 7. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते आन्सर पूर्ण करायचं आहे. जमेल तुम्हाला हे सगळं सोपं आहे. दुसऱ्या पण एक्झाम्पलमध्ये तुम्हाला जमणार आहे तिघं गणितं. तरी मी त्याच्यातलं तिसरं तुम्हाला सोडवून देतो. काय दिलं आहे तिथे 7/3, नंतर दिलं आहे 5/3, नंतर दिलेलं आहे 3/2 आणि नंतर दिलं आहे 1/2. तर तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवताना काय विचार करावा लागणार आता, तर 7/3 × 1/2 याचा तिरकस गुणाकार आधी मायनस 5/3 × 3/2 यांचा गुणाकार. आता याचा जर विचार केला आपण तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अपूर्णांकाचा गुणाकार करताना त्याच्या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं असतं आणि न्यूमरेटरने न्यूमरेटरला. मग 7 × 1 7, 3 × 2 6 मायनस 5 × 3 15 अपॉन 3 × 2 6. आता तुम्हाला हा पण रूल माहिती आहे, कोणत्याही प्रकारच्या अपूर्णांकामध्ये त्यांचा जर बेस सारखा असेल तर तो तसाच ठेवायचा आणि 7/15 7मधून 15 गेले म्हणजे -8 मायनस साईन आहे म्हणून अपॉन 6. उत्तर छोट्यात छोटं पाहिजे म्हणून याला आपल्याला सारख्या संख्येने भाग जाणार आहे. 2 चौक 8 आणि 2 त्रिक 6. तर याचं उत्तर येणार आहे आता -4/3. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचे, काही कठीण नाही आहे. आता सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलचा उपयोग करून तुम्हाला आता तिसऱ्या भागातली उदाहरणं सोडवायचे आहेत. पहिल्या उदाहरणाचा विचार करूया आपण. 3x - 4y = 10 आणि दुसरा आहे 4x + 3y = 5 असं एक्झाम्पल आहे. मग हिअर याच्यामध्ये काय काय दिले तुम्हाला, तर याच्यामध्ये असणाऱ्या किमतींचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला ह्या सगळ्या किमती A1 A2 B1 B2 आणि C1 C2 याच्याबरोबर तुम्हाला त्या कम्पेअर करायच्या आहेत. मग याच्यामध्ये जर आपण विचार केला, इथे लिहूया A1 A2 B1 B2 C1 आणि C2. याच्यामध्ये A1ची किंमत किती आहे, तर पहिल्या याच्यामध्ये लिहून टाकायचे सगळे. A1 = 3, B1 = -4 आणि C1 = 10. याच्यानंतर इथे दुसऱ्या इक्वेशनमध्ये आता A2 = 4, B2 = 3 आणि C2 = 5. बघा 4 3 5 आणि हा आहे 3 - 4 आणि 10 झाले. तुम्ही आता त्याच्यामध्ये A1 A2 B1 B2 C1 C2 हे किमती नक्की केलेल्या आहेत. ह्या किमती नक्की केल्यानंतर तुम्हाला एक माहिती आहे, आधीच मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला जर डिटर्मिनंट डी काढायचं असेल, D = तुम्हाला हे 4 किमती आधी घ्यायच्या आहेत. मग 3 4 -4 अँड 3 हा झाला तुमचा डिटर्मिनंट डी. त्याच्यानंतर तुम्हाला डिटर्मिनंट DX काढायचा. तुम्हाला त्याचा रूल मी तुम्हाला सांगितला होता. इकडून दोघं किमती घ्यायच्या आहेत तुम्हाला. मग काय येणार त्या 10 5 -4 अँड 3 बरोबर. आणि नंतर तुम्हाला काढायची आहे किंमत, ती कसली काढायची DYची. DY = मी तुम्हाला सांगितलेलं आहे. DY काय घेतो आपण A1 A2 आणि सगळ्यात शेवटचं C1 C2. मग इथे काय येणार तो 3 4 10 अँड 5. आता तिघांच्या किमती तुम्हाला सोडवायचे आहे. तुम्हाला डिटर्मिनंट काढण्याची पद्धत माहिती आहे. 3 × 3 -4 × 4 हा 3 त्रिक किती झाला 9 वजा. आता हा वजा होणार आहे कारण 4 चौक 16 हा -16 9 हा मायनस म्हणजे मायनस आणि ब्रॅकेटमध्ये जर मायनस राहिला तर हे एकमेकांना तसे गुणतात म्हणून तो प्लस होणार. 9 + 16 = किती होतील ते 25. म्हणजे इथे तुम्हाला डीची किंमत किती मिळाली D = 25. ज्या ज्या किमती गणितामध्ये मिळतात त्या चौकटीत लिहायच्या. दुसऱ्या याच्यामध्ये आता 10 × 3
मायनस -4 × 5 इज इक्वल टू 10 त्रिक किती होणार 30 वजा 5 चोक किती झाले 20. आता हा काय होणार इथे पण असंच सेम कंडिशन आले मायनस मायनस हा प्लस होणार 30 + 20 इज इक्वल टू 50. याचा अर्थ dxची किंमत किती आली आता 50 आहे. म्हणजे d झाला dx झाला. आता तुम्हाला काढायचा आहे dy मध्ये आता 3 × 5 मायनस 10 × 4 इज इक्वल टू हा काय झाला आता 5 त्रिक 15 वजा 10 चोक किती झाले 40. 15मधून जर 40 गेले तर किती राहिले 25 वजा 25 येतील म्हणून इथे काय येणार -25. याचा अर्थ dy इज इक्वल टू -25. आपल्याला dx मिळालेला आहे d मिळालेला आहे dy मिळालेला आहे. आता तुम्हाला x आणि y चे व्हॅल्यू काढायचे आहेत. मग इथे तुम्हाला लिहावं लागेल x इज इक्वल टू dx अपॉन d इज इक्वल टू dx ची व्हॅल्यू शोधायची 50 आहे. तुम्हाला d ची व्हॅल्यू शोधायची आहे 25 आहे. dx अपॉन d तर x ची किंमत मिळेल कारण dt कॅन्सल होईल 25 × 2 = 50 2 म्हणजे याचा अर्थ काय झाला x इज इक्वल टू 2. आणि दुसऱ्या याच्यामध्ये आता y इज इक्वल टू dy अपॉन d देअरफॉर तुम्हाला y ची किंमत काढायची असेल तर dy ची किंमत किती आहे -25 आणि d ची किंमत किती आहे 25. तर 25 कॅन्सल होईल म्हणजे -1 येणार y इज इक्वल टू -1. मग तुम्हाला तर प्रश्न पडला असेल की सर हे एक्झाम्पल सोडवलं आपण पण आपलं एक्झाम्पल बरोबर आहे का. तर हे बरोबर एक्झाम्पल आपल्याला टॅली करता येईल मित्रांनो. काय आली आपली एक्सची किंमत हे बघा x इज इक्वल टू आपण 2 काढला आहे आणि y इज इक्वल टू आपण -1 काढला आहे. आपण त्याच्यातले इक्वेशन लिहून घेऊया. काय काय होतं आपलं इक्वेशन 3x - 4y इज इक्वल टू 10 आणि दुसरं इक्वेशन होतं आपलं 4x + 3y इज इक्वल टू 5. टाकायच्या किमती होतं का आपल्याला लक्षात येईल. आता एक्सची व्हॅल्यू 2 टाकायची आणि वायची व्हॅल्यू -1 टाकायची. बघा आता 3 × एक्सची व्हॅल्यू 2 टाकली 3 × 2 -4 × आता ही LHS बाजू आपण इथे घेऊन टाकूया आधी LHS साईड लेफ्ट हँड साईड 3 × x -4 × y वायची किंमत किती आहे -1. होतं 3 × 2 = 6 वजा 4 × 1. आता इथे काय होणार आहे मायनस साईन वेगळी आहे आणि हे आपण दोघं कंसांमध्ये टाकूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बरोबर. आता वजा 4 × वजा 1 म्हणजे हा काय झाला -4 झाला. वजा काय होईल अधिक 6 + 4 इज इक्वल टू 10 आलं. LHS इज इक्वल टू RHS. इथे आपल्याला 10 व्हॅल्यू पाहिजे होती आपल्याला इथे मिळाली. याचा अर्थ आपलं एक्झाम्पल बरोबर आहे. इथे पण विचार करूया आता इथे पण LHS साईड घेऊया. LHS 4 × एक्सची किंमत किती काढली आपण 2 4 × 2 प्लस 3 × वायची किंमत किती आहे -1 4 × 2 8 प्लस -3 × 1 3 मीन्स 8 - 3 8मधून 3 गेले किती राहिले 5. आपल्याला RHS मिळालं. LHS इज इक्वल टू RHS. म्हणजे जेव्हा अशी कंडिशन आपली होईल तेव्हा आपलं एक्झाम्पल बरोबर आहे असा त्याचा अर्थ मित्रांनो होऊ शकतो. मला नाही वाटत तुम्हाला याच्यातलं गणित एखादं कठीण वाटेल किंवा जमणार नाही. बाकीचे सगळे रूल अडॉप्ट करा तुम्हाला सगळेच गणितं नक्की येतील. आणि मला असं वाटतं की तुम्ही हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रूल अडॉप्ट करायचा आहे आणि रूल जर तुम्ही अडॉप्ट केला तर तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल सहजपणे जमणार आहे. मला असं वाटतं तुम्हाला सगळी गणितं जमतील. तरी तुम्ही म्हणत असाल तर आणखी एखाद दुसरं गणित आपण घेऊया. गणित घेण्यासारखं फक्त इथे तुम्हाला कधी मायनस प्लस 6वं जे गणित आहे ते आपण घेऊया वाटल्यास. एक्झाम्पल आहे ते 2x + 3y इज इक्वल टू 2 आणि दुसरं इक्वेशन आहे x - y/2 x - y/2 इज इक्वल टू 1/2. तर इथे आपल्याला आता त्या किमती नक्की करायच्या. मी इथे लिहायचं हिअर याच्यामध्ये A1 A2 B1 B2 C1 आणि C2. तुम्हाला या किमती काय काय आहेत
दोन्ही इक्वेशनमधल्या. पहिल्या इक्वेशनमधल्या A1 B1 आणि C1. A1ची व्हॅल्यू 2, B1ची व्हॅल्यू 3 आणि C1ची व्हॅल्यू 2. इथे आता A2ची व्हॅल्यू काही नाही आहे म्हणजे 1. इथे आता B2ची व्हॅल्यू. तुम्ही म्हणणार की काय करायचं इथं आता y/2 म्हणजेच y/2 याचंच दुसरं मिनिंग होतं 1/2 × y, म्हणजे y याला मल्टिप्लाय म्हणून y/2. म्हणून याची किंमत आली किती आता -1/2 आणि इथे C2ची किंमत 1/2. तिन्ही किमती आपण लिहिल्या. इथे आता तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यांना काढायचे. पहिली किंमत तुम्हाला D काढायचं आहे. Dसाठीचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे, पहिले दोघं कॉलम घ्यायचे आहेत 2, 1, 3 आणि -1/2. ही झाली Dची व्हॅल्यू. डिटर्मिनंट D काढण्यासाठी dx काढण्यासाठी सूत्र आहे, शेवटचे दोघं घ्यायचे आहे 2, 1/2, 3, -1/2. हे तुम्हाला dx काढण्यासाठी. आणि dy काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय काय करायचं आहे तुम्हाला. आधी ह्या दोघं किमती घ्यायच्या आहेत, नंतर ह्या दोघं घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होणार 2, 1 and 2, 1/2. तर अशा पद्धतीने तुम्ही किमती लिहिल्या की तुमचं निम्मे काम याच्यामध्ये सोपं होणार आहे. तुम्ही इथपर्यंत जर व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स करू शकले तर पुढचं खूप तुमच्यासाठी अवघड नाही आहे. आता तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायचे आहे त्याच्यामधली. = आता तुम्हाला 2 × -1/2 -3 × 1 हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. इथे आता 2 × -1/2 आणि इथे -3 × 1/2. इथे आता 2 × 1/2 -2 × 1. आता ह्या कॅल्क्युलेशन्समध्ये तुम्हाला अडचण यायला नको खरं तर. इथे आता तुम्ही गुणाकार करतायत म्हणून हा 2 2 कॅन्सल होऊन जाणार, बरोबर आहे. किंवा इथे बे केला आपण सरळ गुणल्याच्या खाली नाही म्हणजे 1 म्हणजे मायनस. इथे राहिला -1 फक्त आणि -3 × 1 3 -1 -3 = -4. तर याची किंमत किती येणार आता -4 येणार. आता तुम्हाला दुसऱ्या एक्झाम्पलचा जो दुसऱ्या ह्याच्यात डिटर्मिनंट dx काढायचा. इथे पण तसंच आता 2 2 कॅन्सल म्हणजे काय होणार हा -1 आणि इथे आता 3 × 1 3 म्हणजे आता -3/2 होईल. म्हणजे -1 याचा अर्थ याच्या खाली काय 1 ऑलरेडी आहे. म्हणजे तुम्हाला याचा पाया समान करावा लागेल, म्हणजे दोघांना 2 ने गुणावं लागेल. हा 2 म्हणजे याचा पाया समान करण्यासाठी याला 2 आणि याला 2 ने गुणावं लागेल. म्हणजे हा बे होईल, मग याला 2 ने गुणलं तर हा -2 होईल आणि हा -3 जसाच्या तसा. म्हणून याचं उत्तर काय येणार -5/2. म्हणजे तुम्हाला इथे D मिळाला -4. इथे तुम्हाला dx मिळाला dx = -5/2. दुसऱ्या याच्यामध्ये -5/2 झाला तो आता. तिसऱ्या याच्यामध्ये आता इथे पण ते कॅल्क्युलेशन करायचं. 2 2 गेला, 1 राहिला, -2 एकामधून 2 जात नाही म्हणजे -1 येणार. म्हणजे तुम्हाला इथे डिटर्मिनंट yची किंमत मिळाली -1. तुम्ही D काढला, dx काढला आणि dy पण काढलेला आहे. मग इथे शेवटी लिहायचं, मागच्या गणितामध्ये लिहायचं राहून गेलं, बाय क्रॅमर्स रूलचा उपयोग करून. कसं आहे तर मग ते सूत्र x = dx/d dxची व्हॅल्यू शोधायची आपण. इथे किती आहे -5/2 डिवायडेड बाय -4. -5/2 डिवायडेड बाय 4. 4 म्हणजेच -4/1 आहे. एखाद्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाने भाग देणे म्हणजे त्याच्या गुणाकार विस्ताराने गुणणे. म्हणजे -5/2 × आता हा गुणिले होईल, 1 वरती जाईल आणि -4 खाली येईल. म्हणजे हा 5 1 किती झाला 5 -5 आणि हा 4 2 8 झाला, हा -8. म्हणजे -5/8 हे त्याचं दोन्ही मायनस कॅन्सल झाले तर -5/8 येईल. म्हणजे तुम्हाला एक्सची किंमत मिळाली x = 5/8. ही एक्सची व्हॅल्यू मिळाली.
तुम्हाला आता काढायचं आहे व्हॅल्यू वायची. वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी इज इक्वल टू डी वायची किंमत -1 आहे, -1 अपॉन डीची किंमत आहे -4. तर -1 अपॉन -4 काय होणार, दोन्ही मायनस मायनस साईन जातील, 1/4 शिल्लक राहील. म्हणून वाय इज इक्वल टू 1/4. तर तुम्हाला दोन्ही मिळालेल्या आहेत किमती. एक्सची किंमत मिळाली -5/8 आणि वाय इज इक्वल टू मला 1/4. तुम्ही ह्या इक्वेशनमध्ये या किमती टाकून LHS इज इक्वल टू RHS साईड पाहून टॅली करू शकता. सगळ्या विद्यार्थ्यांनी शांतपणे ऐकलं. तुम्ही 1.3 हा अभ्यास करायला मित्रांनो आता हरकत नाही आहे. आपण पुढच्या तासाला जो विचार करू त्याच्यामध्ये एक विद्यार्थ्यांनी पुस्तकं काढून एक गोष्ट नक्की करा की 1.3च्या खाली पान नंबर 16वर जे कोष्टक तुम्हाला दिले ते अभ्यासक्रमातून वगळण्यात आलं आहे. पेज नंबर 17 पण वगळण्यात आलं आहे, पेज नंबर 18 पण वगळण्यात आलं आहे, पेज नंबर 19 वगळण्यात आलं आहे. म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.4 आपल्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थी मित्रांनो आता नाही आहे. आणि मग आता पुढच्या तासाला आपण विचार करणार आहोत पेज नंबर 20पासून. सगळ्या विद्यार्थ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार. थँक्यू. सगळे विद्यार्थी छानपैकी व्हिडिओ पाहून अभ्यास करतायत. मला खूप आनंद झाला आहे गोष्टीचा की विद्यार्थ्यांची माझी अजून भेट नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने टीचिंग करत असताना विद्यार्थी आणि शिक्षक यांचं आधी एक नातं तयार व्हावं लागतं, भेट व्हावी लागते. पण भेट न होतासुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने गणिताच्या अभ्यासासाठी रिस्पॉन्स देत आहात नक्कीच मला या गोष्टीचा आनंद झाला आहे. सगळे विद्यार्थी असं करत राहिलं तर तुमचं फ्युचर नक्कीच ब्राईट आहे. मी सर्व विद्यार्थ्यांनी अशाच पद्धतीने 10वीचं वर्ष म्हणून अभ्यास करावा. सगळ्यांना शुभेच्छा देतो. आईवडिलांना मोबाईलसाठी कोणी त्रास द्यायचा नाही हे पुनश्च सांगतो. सगळ्यांनी घरी राहा, सुरक्षित राहा आणि या महामारीपासून बचाव करायचा आहे आणि आपण सगळ्यांनी ऑनलाईन एज्युकेशनचा ह्याच पद्धतीने आनंद घ्यायचा. थँक्यू व्हेरी मच.